मी 10,000 स्टेप्स चालतो, माझं टार्गेट आहे, असं अनेक जण म्हणतात. स्टेप काउंटही करतात. चालणं शरीरासाठी चांगलं, पण 10,000 स्टेप्सचा आकडा आला तरी कुठून? कधी विचार केलाय? चला आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुम्हाला माहिती नसेल, पण 10,000 पावलं किंवा स्टेप्सचा आकडा हा कोणत्याही सायंटिफिक संशोधनानंतर किंवा रिसर्च नंतर सांगण्यात आलेला नाही. हा आकडा 1960च्या दशकामध्ये जपानमध्ये करण्यात आलेल्या एका मार्केटिंग कॅम्पेनमुळे प्रसिद्ध झाला. जामा नेटवर्क जर्नलमध्ये छापलेल्या माहितीनुसार याचं ओरिजिन अजूनही स्पष्ट नाहीये. संशोधकांच्या माहितीनुसार जपानमधील यामासा क्लॉक अँड इन्स्ट्रुमेंट कंपनी यांचं एक पिडोमीटर मार्केटमध्ये आलं होतं. हे 1965च्या आसपास विकण्यात येत होतं. याचं नाव मनपो केई असं होतं, ज्याचा जपानी भाषेत अर्थ होतो 10,000 स्टेप मीटर. बीबीसीशी बोलताना लँडसेट पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनाच्या लेखक डॉक्टर डिंग म्हणतात की हा 10,000 पावलांचा आकडा मूळ संदर्भापासून वेगळा काढला गेला आणि तो एक अनौपचारिक नियम बनला. आजही अनेक फिटनेस ऍप्स आणि उपकरणं याच आकड्याची शिफारस करतात. द लॅन्सेटच्या अभ्यासात जगभरातील 1,60,000हून अधिक प्रौढांच्या आरोग्य व चालण्याच्या सवयींच्या मागचं संशोधन आणि डेटाचं विश्लेषण करण्यात आलंय. तर सीएनएनशी बोलताना न्यूयॉर्क विद्यापीठाच्या लॅनगॉन हेल्थ आणि एनवाययू सेंटर फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजचे डॉक्टर सेन हॅफ्रॉन सांगतात, फिटनेस ट्रॅकर वापरणारे अनेक 10,000 स्टेप्स झाल्या म्हणजे चांगलं चाललो असं समजतात. पण 10,000 पावलं चालण्याला काहीही शास्त्रीय पुरावा नाहीये. तर काही रिसर्च मध्ये देखील 10,000 पावलं या मॅजिक नंबरमुळे मानसिक आरोग्य आणि ओव्हरऑल हेल्थ सुधारतं यात फार कमी पुरावा आढळून आल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. त्यामुळे 10,000 स्टेप्सच्या टार्गेटला वैज्ञानिक पुरावा अजिबात नाही. पण चालणं हा शरीरासाठी अत्यंत चांगला व्यायाम आहे. त्यामुळे स्टेप काउंट सोडून द्या. दररोज नियमाने चालत जा, ज्यामुळे तुमचं आरोग्य नक्कीच चांगलं राहील. या व्हिडिओतील माहिती चांगली वाटली तर हा व्हिडिओ शेअर जरूर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब जरूर करा.